चांगल्या सत्सजोगी विद्येला स्मरून मी हे सांगतोय की दुसरा पर्याय आपल्याला नव्हता. बाळासाहेब जे बोलले की कारखाना विकायची, लॉक करायची वेळ आली होती, इतकं सगळं करून. पहिल्यांदा रिलायन्सला विकलं, नंतर हे कुठलं ते नवीन गार्गे साहेबांचं त्यांचं विकलं. काय त्याला तेव्हा ही मंडळी पुढे कुठेच नव्हती. आणि बागायतदारांची एकंदरीत मानसिकता तुम्ही जर बघितली तर कारखान्याबद्दल असलेलं प्रेम, श्रीरामचंच मी म्हणतो असं नाही, सगळीकडेच एक दिसते की आपला ऊस गेला, भाव चांगला मिळाला, मग तो कोणी दिला तरी. आणि हे सगळं करत असताना झोनिंग कोणी उठवलं तुम्हाला तरी माहिती आहे का? झोनिंग तुमच्यापैकी कधी शब्द तरी ऐकलाय? झोनबंदी तो मी उठवलाय. त्यांनी निर्णय घेतला युती सरकारने तत्कालीन, तो सुप्रीम कोर्टात स्वतःच्या खर्चाने केला, म्हणून आज बागायतदार नाचतात. आता या कार्यक्षेत्रातला ऊस सभासद नसला तरी बाहेर टाकता येत नव्हतं, ही परिस्थिती होती. त्यामुळे बागायतदारांनी समजून घ्यावा अशी माझी साहजिकच अपेक्षा आहे. केलंय ते व्यवस्थित केलेलं आहे, व्यवस्थित पुढे जाणार आहे. नाही गेलं तर आम्ही पर्याय काढलेला आहे. सोमवार मंगळवारात पत्र आमचं जाणार आहे, मी स्वतः घेऊन जाणार आहे. ते अजितदादांना म्हणणार आहे जे वाई तालुक्यात तुम्ही केलं तसं आम्हाला करून द्या, द्या काय जे पैसे असतील ते द्या, गॅरंटी. बघू देतात का. आम्हाला काय बरं वाटत नव्हतं विकायला, आम्हाला काय बरं वाटत नव्हतं करार करायला, परंतु कुठनंच कारखान्याला मदत होत नव्हती. ही वस्तुस्थिती पलटणच्या लोकांनी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. घ्या.